यावर्षी मला वाटतं जय जवानचे 10 तर लागणार आहे, कारण की मला असं स्वप्न पण पडलेलं आहे आणि माझं स्वप्न मला वाटतं खरं होईल. मित्रांनो कडक लावले, कडक नव्हतं. सांगूनच केलेले आहेत. दोन्ही लोकांच्या मदताकडून चालवलेली तुम्हाला सर्वांची फसवणूक जर काय यायचं आहे. कोकण नगर गोविंदा पथकाने पण 10 थर लावलेले आहेत आणि जय जवान गोविंदा पथकाने पण 10 थर लावलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवले मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे मित्रांनो तारीख 16 ऑगस्ट आणि आज तुम्हाला माहिती आहे दहीहंडीचा उत्सव आहे आणि आपण आता आलोय दादर येथे हिंदू कॉलनीमध्ये. तर इथे आता जय जवानची थरांची सुरुवात होणार आहे आणि इकडनंच सुरुवात करणार आहे आणि या सणाची मी वर्षभर वाट पाहत असतो. तर खरंच खूप मजा येणार आहे हा उत्सव पाहण्यासाठी आणि दरवर्षी मी दहीहंडी बोललो की एक म्हणजे बोलतात ना आनंद आणि उत्साहित होतो. आणि मला या दिवसाची म्हणजे काल पण बघितलं ना तर काल पण आपला शूट होता आणि आज पण दहीहंडी, मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलो आपल्याला दहीहंडीचा ब्लॉग करायचा आहे आणि आता आपण दादर हिंदू कॉलनीमध्ये आलेलो आहे. यावर्षी मला वाटतं जय जवानचे 10 तर लागणार आहे, कारण की मला असं स्वप्न पण पडलेलं आहे आणि माझं स्वप्न मला वाटतं खरं होईल आणि खरं झालं ना तर खरंच मला असं अपेक्षा आहे की यावर्षी जय जवानचे 10 तर लागतीलच. आणि आता जय जवान इथे आलेले आहेत म्हणजे हिंदू कॉलनीमध्ये, दादर हिंदू कॉलनी म्हणजे इथून सुरुवात करणार आहे. तर चला मग कुठलीही देर न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि इथून कसा त्यांचा प्रवास असेल तो पण आपण शूट करत राहूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गोविंदा रे गोविंदा, गोपाळा गोपाळ. जय जवान वाले आलेले बसायला आमच्या संस्थेमार्फत आमच्या जय जवान गोविंदा पथकाला आमच्या बसायला संस्थेमार्फत आजच्या विश्वविक्रम करण्याकरता लाख लाख शुभेच्छा आम्ही इथे देतोय. जय जवानच्या या विश्वविक्रमाकरता बसायला आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही लाख लाख शुभेच्छा त्यांना देतोय. सुंदर अप्रतिम अशा या आपल्या पसाईदार संस्थेमार्फत अशी 9 थर लावलेले आहेत. संपूर्ण जय जवान गोविंदा पथकाचं आम्ही आमच्या पसाईदार
मित्रांनो कडक लावले, कडक नव्हतं. सागर कॉलनी, हिंदू कॉलनी मस्त लावले. आता इकडनं बघू कुठे जातं ते, मग भेटूया आपण पुढे. चला मित्रांनो, आता आपण दादर हिंदू कॉलनीमध्ये होतो आणि कडक जय जवान मी 9 थर लावलेले आहेत. आणि आता आपण चाललो आहे घाटकोपरला आपल्या अमृतनगरला. तिथे जय जवान आता खूप म्हणजे तिथे पण नुसतं मनोरे रचणार आहेत आणि आता तिथे आपल्याला पण समजेल काय. आणि यावर्षी विश्वविक्रम होणार हे नक्कीच तुम्हाला आता पुढे बघायलाच लागेल आणि आपला पूर्ण बघायचा तुम्हाला. आपल्यासोबत दोन गोविंद आहेत. काय बोलताय? खरंच आनंद आहे. शाही जय जवान गोविंदा पथक आज गावावरून आलो आहे. आता भाऊ त्या पथकामध्ये 4थ्या थरावर असतो. त्याला पाहण्यासाठी खास मी आज रत्नागिरीवरून आलो बघण्यासाठी आणि आनंद हा वेगळाच आहे. नक्की आहे. बरोबर. आता आपण भेटूया अमृतनगरला. तर एक ठिकाणी लावलेले आहेत. आता इकडनं बघू कसा प्रवास असेल तोही तुम्हाला बघायला भेटेल. चला, गणपती बाप्पा मोरया, गोविंदा रे गोपाळा. तर चला मित्रांनो, आता गाडीतनं उतरलेलो आहे आम्ही आणि आता पोचलो आहे अमृतनगरला, घाटकोपरला. आता इथे पण सलामी देणार आहे. मानवी मनोरे रचणार आहे जय जवान गोविंद पथक. दादर हिंदू कॉलनीच्या इथं लावल्याच्या नंतर आता आपण घाटकोपरला आलेलो आहे. तर पाहूया आता इथे किती थर लावतात ते आणि खरंच मजा येतोय. आता अमृतनगरला पोचलेलो आहे. अमृतनगरला गणेश सुक्कल साहेबांच्या इथे लावणार आहे मनसेची हंडी आहे. चला आता बघूया. प्रामुख्याने विनंती करतो की आपण मनोरंजनाचा जयंतीचा महोत्सव हा मनोरंजनाचा महोत्सव आहे. तुमच्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय पूर्णदेव पांड्याचे दाखवण्यात केलेले आहेत. जन्म आणि मृत्यू या दोन्ही लोकांच्या मदताकडून नियतीने चालवलेली तुम्हाला सर्वांची फसवणूक जर काही त्या लक्षात आली तुम्ही आपल्या सगोदर आज सगळ्या गोष्टी इथे उत्तम होणार आहेत. माझे सगळे मित्र जमलेले आहेत. आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी उत्सुकता आहे ती आता शिगेला लागलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जय जवान म्हटलं तर उपनगरचा राजा आणि त्याला पाहण्यासाठी ही तुफान गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आपण सुरुवात केली पाहिजे श्री गणेश. सुरुवात केलेली आहे. भाईला विनंती करणार आहे की आपण याचे साक्षीदार होण्यासाठी मंचावरती यायचं आहे. दहीहंडी
दहीहंडी म्हणजे सराव, दहीहंडी म्हणजे उत्सव मैत्रीचा, दहीहंडी म्हणजे रक्तपलीकडची नाती आणि माणसं कमावणारा सण, दहीहंडी म्हणजे संघर्ष, दहीहंडी म्हणजे मेहनत, दहीहंडी म्हणजे एकता, एकनिष्ठपणा, दहीहंडी म्हणजे चिकाटी, दहीहंडी म्हणजे जिद्द, दहीहंडी म्हणजे धैर्य, दहीहंडी म्हणजे सलामी आणि एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला हात देऊन सोबत घेऊन लक्ष साध्य करण्याच्या यशस्वी उंची गाठणारा हा सण म्हणजे गोविंदाचा आणि त्यात गोविंदाची उंची वाढवणारा हा उपनगरचा राजा म्हणजे जय जवान गोविंदाबद्दल सर्वांना विनंती आहे. प्रेक्षक वर्गांना गोविंदांना सर्वांनी जवळ यायचं आणि फळ लागताना कोणाला जागा द्यायची आहे. भाजी आलेली आहे गणेश चतुर्थी साहेबांचा इथे आपण आणि त्यांच्या साक्षीला कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण मागे थांबायचं. कृपा करून आपण सगळ्यांनी मागे थांबायचं. शब्द नाहीत बोलायला, शब्द नाहीत. खरंच 10 तारखेचा विश्वविक्रम. जय जवान, जय जवान. कोकण नगर गोविंदा पथकाने पण 10 थर लावलेले आहेत आणि जय जवान गोविंदा पथकाने पण 10 थर लावलेले आहेत. दोघांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि खरंच खूप भारी वाटतंय. यावर्षी 10 थर लागलेले आहेत आणि बरं वाटतंय. काय मग 10 थर लागलेत, काय मग 10 तर लागलेत आणि आनंद आणि गुलाल पण उधळलेला आहे. गुलाल उधळला. रत्नागिरीतून आलोय खास आणि भावाची स्पर्धा बघण्यासाठी. नक्की, भरपूर आनंद होतोय मला आज. खूप भारी वाटतंय. आणि आता इकडनं बघू पुढे आता जातात. आता अमृतनगरला आपल्या घाटकोपरमध्ये 10 थर लागलेले आहेत. काय बोलतो बाबा? 10 वंचाई. चला आता पुढे पुढे जाणार आहे भांडूप. उभ्याचं नियोजन कसं आहे पुढे सरांचं? चालेल. चला आता भांडूपला तिथे जायचं आणि आजचा दिवस आपलाच करून जायचा. बोला गोविंदा गोविंदा गोविंदा.
आता आपण आहे ना घाटकोपरवरून बस पकडली पुन्हा एकदा जय जवानच्या आपल्या बसमध्ये आपण आणि आता आपल्यासोबत दादा आहेत. तर दादा आपण आता कुठे चाललोय? आता आपण ठाण्यात चाललोय. आता ठाण्याला इथून घाटकोपरवरून 10 थर लावले ना खरंच अक्षरशः अंगावर काटा आला आतापर्यंत. आणि 10 थर लावले ना खरंच डोळ्यासमोर बघायला इतके वर्ष आतुर होतं. तर म्हणजे पहिले कोकण नगरने लावले लगेच जय जवान इथं डोळ्यासमोर लावले ना खरंच मला अंगावर काटा आला, डोळ्यात पाणी आलं. खरंच शब्द नाहीत बोलायला. काय हो? हो हो नक्कीच. म्हणजे असे डोळ्यातून असे असे वाहत होते, असं वाटतं की एवढा आनंद आला की इतक्या वर्षाचा. आणि महाराजांच्या समोरच लागले 10 थर. महाराजांच्या समोर म्हणजे महाराजांच्या आशीर्वादानं 10 थर लागले आणि खरंच उत्साही झालोय. घाटकोपरमध्ये आपल्या घाटकोपरमध्ये जय जवान गोविंद पथकांनी 10 थर लावले आणि खरंच खूप भारी वाटतं. आता बघू अजून कुठं कुठं लावतात ते आपण पाहूया. ओके मित्रांनो, आता विश्वविक्रमी जय जवान गोविंद पथक आता आलेले ठाण्यामध्ये. सॉरी ठाण्यामध्ये नाही, भांडूपमध्ये आलोय ना आपण. हा, आता भांडूपमध्ये आलोय. आता भांडूपमध्ये किती थर लावणार आहेत तर पाहूया. आता कुठे लावणार आहेत ते बघूया. चला. ओके. आता आपण भांडूपमध्ये एंट्री केलेली आहे. भांडूपमध्ये बघूया, इथे पण हंडी आहे लागलेली पुढे. तर मित्रांनो बघा समोर 8 थर लावलेले आहेत. पब्लिक चारी बाजूने राहू दे. आपलं पब्लिक चारी बाजूने जाऊ दे. जे बाहेर राहील त्यांनी रिंग करायचे. जे बाहेर राहतील त्यांनी रिंग करायचे कृपा करून. भाई बने त्यांनी तुम्ही त्या स्टेजच्या साईडला बघा, त्या साईडला प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी आले इकडे या. हे 360 थोडा या साईडला घे ना. आवाज बघो. सायलेन्स प्लीज. मध्ये पण 10 थराचा प्रयत्न केला होता पण ते अपयशी ठरले आणि थोडासा पाऊस असल्यामुळे पण पाय स्लिप होतोय, त्यामुळे कधी कधी लागत नाही. पण परत खूप छान ट्राय केली 10 थराची आणि आता बघू पुन्हा एकदा परत ट्राय करतात. 9 लावतील का 10 लावतील माहिती नाही. आता बघूया परत एकदा. स्टेज पुन्हा दुरुस्त करावा. सायलेन्स. सायलेन्स. सायलेन्स प्लीज. इतर गोविंद पथकांनी सहकार्य करावं, कोणीही गैरवर्तन करू नये. सायलेन्स प्लीज. सायलेन्स. सायलेन्स. थर उचलू द्यायचे. शांतता. शांतता. शांतता.
थर उतरू द्यायचे आहे. थर उतरू द्यायचे, त्यानंतर आपण जल्लोष करूच. सुरक्षित. तर मित्रांनो, आता आपण भांडूपला होतो आणि भांडूपला पहिली 10ची ट्राय केली, ती अपयशी ठरली. पण दुसऱ्यांदा 9 थर लावून सलामी दिली आणि मी उभी व्हिडिओ काढलेली. पण खरंच खूप भारी 9 थराला सलामी दिली आहे जय जवान गोविंदा पथकाने. आता इकडनं कुठं जायचं आहे, आता पुढचा बघूया प्रवास. चला. आणि हा एरवली, पुढे एरवली 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 म्हणजे एरवली ठिकाणी चाललंय. ठाण्याला नाही जाणार आहे, अच्छा तिथून ठाण्याला, आता म्हणजे एरोलीला त्यानंतर ठाण्याला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण 9 थर आणि 10 थराची व्हिडिओ अपलोड केलेली आहे, एक सिंगल. तर त्याला पण भरभरून प्रेम द्या आणि चला. जेवणाची वेळ झालेली आहे. तर मित्रांनो, आता एरोली नाक्यावर जेवायला थांबलेले सर्व जय जवान गोविंदा पथक तुम्ही बघू शकता. आणि आता चला मी पण थोडासा खातो, जाम डोकं दुखतंय पण तू गोल गोल फिरते. चला मित्रांनो, आता फायनली आपण जेवलो इकडे आणि निघालो. आता आपण इकडनं ठाण्याला प्रताप सरनाईक यांच्या इथे आता चाललोय. आणि बरं पावसात जेवण वगैरे झालं बरं वाटलं आणि पूर्ण भिजलं. आता मला ताकद नाही राहिली. 2 दिवस कंटिन्यू उपास होता, आज उपास सोडून टाकला मी. आता तिकडनं डावे डायरेक्ट प्रताप सरनाईकच्या इथे बघू तिकडे काय नवीन विक्रम बघायला भेटतं आपल्याला. जय जवान. मित्रांनो, पाऊस भरपूर आहे बाहेर आणि इथं ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे आम्ही लोक. आणि पाऊस काय दिवसभर थांबायचं नाव नाही घेते. काय रे, पाऊस थांबायचं नाव नाही घेते ना? पाऊस बोला थांबायचं नाव नाही घेत ना. वाट लावून बघा, रात्र पण झाली आहे, 7 वाजून गेले, पाऊस चालू आहे अजून पण. आता चाललोय प्रताप सरनाईकच्या इथे. तर चला मित्रांनो, आता उतरलोय वर्तक नगरला. आता आपण चाललोय प्रताप सरनाईकच्या इथे आणि भरपूर लेट झालाय. आता ठाण्यामध्ये एंट्री केलेली आहे. सो चला आता बघूया वर्तक नगर ठाण्याला प्रताप सरनाईक यांच्या ठिकाणी किती थर लावतील. संस्कृती प्रतिष्ठान प्रताप सरनाईक यांच्या ठिकाणी इथे थर लावणार आता जय जवान गोविंदा पथक. बघूया आता. चला आता पोहोचलोय आणि पाऊस पण भरपूर आहे. दिवसभर पावसाने पूर्ण माहोलच बिघडून टाकलाय. पाऊस तुम्ही बघू शकता किती जोरात येतोय. आणि हंडी बघा इकडे लावलेली आहे. प्रताप सरनाईक संस्कृती प्रतिष्ठान यांची दहीहंडी. इथंच गेल्या वर्षी जय जवान गोविंदा पथकाने 9.5 थर लावले होते आणि इथेच मी गेल्या वर्षी लवकर आलो होतो सकाळी. सगळ्याच्या छत्र्या इथं ओपन झालेल्या आहेत. मित्रांनो, आतमध्ये गेलो होतो, आतमध्ये एवढी गर्दी ना बापरे. आणि सगळ्यांच्या छत्र्यावर आणि त्यात पाऊस एवढा जोरात ना, तुम्हाला सर्व दाखवलं म्हणजे पाऊस वगैरे. आतमध्ये जायला जागाच नाही आहे. मी आलो बाहेर, बापरे हालत डाऊन झालेली भरपूर. तर मित्रांनो, आता मी जय जवानसोबत आलो होतो संस्कृतीची दहीहंडी जी की आहे प्रताप सरनाईक यांची वर्तक नाक्याला. आणि आतमध्ये गेलो होतो, आतमध्ये इतकी गर्दी ना आणि त्यात छत्र्यावर एवढा पाऊस पडतोय बघा. मी छत्री घेऊनच उभा आहे. आलो बाहेर आणि जय जवानचा नंबर लवकर पण नव्हता. भरपूर गोविंदा पथक थर लावत होते आणि आतमध्ये एकदम हालतच डाऊन झाली. मी बाहेर आलो होता. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि दहीहंडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि उद्या पण आगमन सोहळा आपला, तर आपल्याला उद्याची पण तयारी करायची आहे, उद्याच्या आगमनाची. सो आज निघतोय आता मी. वाजले तर 8:15.
परत ब्लॉग हा आजचा परत मला अपलोड पण करायचा आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या महागमनाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गोविंदा आला रे आला, गोविंदा गोपाळा. एक गोष्ट सांगायची विसरलो मी तुम्हाला. यावर्षी जी अपेक्षा होती म्हणजे 10 थर रचण्याची, तो 10 थर कोकण नगर गोविंदा पथकांनी इथेच लावला. म्हणजे आता जिथं मी आहे वर्तक नाक्याला, संस्कृती प्रतिष्ठान वर्तक नगर, प्रताप सरनाईक यांच्या इथे त्यांनीच लावला. आणि आपल्या घाटकोपरमध्ये जय जवान गोविंद पथकांनी 10 थर लावले. म्हणजे 2 गोविंद पथकांनी 10 थर लावले. यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि खरंच खूप भारी वाटलं. 10 थर मी सकाळी ब्लॉगमध्ये बोललो होतो की कोण ना कोणतरी यावर्षी 10 थर लावणार, आणि जय जवाननी 10 थर लावले आणि कोकण नगर गोविंद पथकांनी 10 थर लावले. तर बरं वाटतंय. कोकण नगर गेल्या वर्षी 10 थर लावणार होता, जसं मी पहिलं तिथं आलो होतो 10 थराची शूट करण्यासाठी. पण यावर्षी कोकण नगरचं शूट करायला भेटलं नाही आणि त्यांनी 10 थर लावलेले. तर दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गोविंदा आला रे आला.